सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावाकडची सकाळ छान असा चुलीवर चहा ठेवलेला आहे. इकडे जे दूध आहे ते शेळ्यांचं दूध आहे आणि तिकडे जे तांब्यात हे केले ते गाईचं दूध आहे. गाय आता ना एकाच वेळेस एक तांब्या दूध देते. मग आम्ही काय करतो, सगळं थोडं थोडं शेळ्यांचं दूध हे करतो. मला निवडायचं आहे ज्वारीचं दळण. आमचे ससेभाऊ कसे त्या खांबाच्या आडून बघतायत दुसऱ्या मांजरीला. काय झालंय, ज्वारी काल नवीन आणली आहे आणि शेवग्याच्या शेंगीची आमटी. असं आहे आजचं जेवणाचं बेत. काय झालं, ज्वारी बरेच दिवस झालं संपलेली होती. मग ह्यानी जाऊन ना बार्शीवरून ज्वारी आणली आहे. मग आज कसल्याही परिस्थितीत मला ज्वारीचं दळण करायचं आहे. तर गणेशला खायचे आहेत पोहे. मग काय सकाळ सकाळी आज छान कांदा पोहे, मिरची, कांदा, शेंगदाणे असं छानपैकी कांदा पोहे केलेले आहेत. आणि इकडे मी भाजी फोडणीला घातली आहे. शेवग्याच्या शेंगेची मस्त येसूर लसूणची फोडणी, कढीपत्ता, जिरी, मोहरी, टॅमॅटो नाही आहे. अशीच फोडणी घातली. आता गरम पाणी ठेवते वरती आरावरती. हे गरम पाणी झालं की मग भाजीमध्ये घालायचं. भाजी खूप छान होती या शेंगेची. आत्यांचं चालू आहे पीठ मळायचं. हे बघा, सकाळची घाई. आज रानामध्ये काम करायचं आहे. हे करायचं आहे आम्हाला, भेंडी खुरपायची आहे. शेंगदाणे घेतलेत भाजून. तर म्हटलं चला उरकावं एक 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 ज्वारीचं दळण करून. मला नंतर मी मागून जाणार आहे. तर बघा, मामा आलेत गवत घेऊन शेळ्यांना. जे बी भेंडी खुरपायचं चालू आहे का तिथलं गवत आणलंय. हे बघा, ज्या शेळ्या मोकळ्या आहेत ना त्या इतक्या त्रास देतात, माणसाच्या मध्ये 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 करतात. ते गवत पण आणून देत नाही. हे बघा, त्यांना पाणी भरून ठेवलं, पाणी दाखवलं. सकाळी भुसकटाची वैरण झालेली आहे. आम्ही काय करतो, तुरीचं नाही तर सोयाबीनची, दोन्ही भुसकट आहेत आमच्याकडे. मग सकाळी खुराक टाकला की ते वैरण करायची आणि मग पाणी वगैरे दाखवून हे असं हिरवं गवत कुठं ना कुठलं असतंच आमच्यात, खुरपण्यासारखं चालू असतं. भेंडीतलं खूप सारं गवत आहे. आणि ह्या पिल्लांना आम्ही काय केलं, हे बघा इकडे जाळी मारली आहे आणि सगळी बोकडं आत घातली आहे. असं पॅक करून टाकले. दरवाजा एक उघडतो, एक पॅक केलेला आहे. तर काय होतं, खुराकाच्या वेळेस खूप गोंधळ होतो. सगळे बाहेर काढायचे, मग त्यांना खुराक चारायचा, मग आतमध्ये हे करायचं. म्हणून आम्ही काय केलं, अशी जाळीच ओढून घेतली आणि एक गव्हाणं आत ठेवली आहे. आणि त्यांना खायला आतमध्येच सगळं टाकतो. पाणी भरून ठेवायचं पाठीमध्ये तिकडे कुट्टीच्या मागे. मी काय केलंय, एक गमेलं भरून ठेवलेलं आहे. मग काय त्यांचं टेन्शनच राहत नाही. पिण्यापुरती फक्त दूध पिण्यासाठी बाहेर काढायची आणि परत आतमध्ये कोंडून टाकायची. ह्याच्यामध्ये ना एक 7-8 बोकं, म्हणजे 8 तरी बोकडे आणि 3 पाटी आहेत एवढ्या सगळ्या पिल्लांमध्ये. अशी यांची रूम केली. कशी वाटली ते पण सांगा. जास्त काय शेडमध्ये आम्ही खर्च केलेला नाही आहे. असं साध्यामधूनच शेड केलेलं, पुढं छप्पर केलेलं आहे. आणि मग काय करतात शेळ्या, सकाळचं एकदम बाहेर हे पण आहे, मोकळं पण आहे, तिथं बसलेले असतात. दुपारी उन्हाच्या छप्परमध्ये बसलेले असतात आणि रात्रीच्या शेडमध्ये बसलेले असतात. असं आहे यांचं शेळ्यांचं आमचं शेड. मामा गवत टाकतायत. इकडं झालं की तिकडं, तिकडं झालं की इकडं, असं गव्हाणीमध्ये करतात. त्यांना काय वाटतं, दुसऱ्या गव्हाणीत टाकलं की तिथं काहीतरी वेगळंच टाकलं, लगे पळत तिकडे जातात. तर चला तुम्हाला मी दाखवते. आम्ही एक नवीन केलेला पराक्रम. म्हणजे काय केलं, आम्ही पहिल्यांदाच कोंबडी बसवली आहे अंड्यावरती. तर हे बघा, हा कोंबडा आता काय झालं, उन्हामुळे आत येऊन बसायला लागलेत. अंडं घातले, त्यांचा चालू आहे आवाज. ही कोंबडी आम्ही काय करतो, एक दिवसाला बाहेर काढतो. तिथंच तिला खायला पाणी ठेवलेले. हे बघा, दिसतीये का, बघतीये इकडे. ह्याच्यात ठेवली कोंबडी आणि अंड्यावर बसवली. अजून एक कोंबडी बसवायची. एक खुळूक झाली आहेत, भरपूर सारी अंडी ही झालेली आहेत, साचलेली आहेत. मग म्हटलं चला अजून एक, भरपूर उन्हाळा लागायच्या आधी दुसरी पण कोंबडी हे करावी, अंड्यावरती बसवावी. ह्यांना अजून टाकायचं गवत. कसे बघतायत बघा माझ्याकडून इकडून ही बोकडं. तर चला बाहेर जातील शेळ्या, मला गेटजवळ जाऊन थांबावं लागेल. कोंबड्या बघा कशा बघतात तिकडे. तर अशी बसवली त्या अंड्यावरती कोंबडी. बघू आता पिल्लं निघल्यानंतर काय होतंय. आम्ही केलेला पराक्रम त्याचं काय हे होतंय का. ह्यांना खायला टाकायचं आहे. बघताय तिकडे अंडं घातलंय कोंबडीनं, ते घेते. आणि आता माझं पण झालेलं आहे, मला पण जायचं आहे तिकडे. डबा घेऊन मी जाणार आहे. त्या खुरपतायत भेंडी. हे बघा, एक अंडं भेटलं. अशी भरपूर सारी रोज 1-2 अंडी हे झालेली असतात. भरपूर अंडी होतात. विकत काय नाही आम्ही, कारण खायला पण घरी लागतातच. त्याच्यामुळे अंडी काय मी मामाने त्यांना तिकडे खायला टाकले. हे बघा, आता छान तिकडे खातात. मग ओरडत नाही, त्यांना सवय झाली आता. आतमध्ये खातात आणि निवांत तिथं आतमध्येच बसतात. तर हे सगळं गवत जे आहे ते भेंडीमधलं आहे. तर आमचं शेळीपालन कसं वाटलं, छोटंसं त्यांचं शेड आणि जे आम्ही त्यांचं सगळं केलेली व्यवस्था ती कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा. तर चला आता मी पण जाणार आहे भेंडीमध्ये, कारण जेवणाची सुट्टीचा टायमिंग होत आला आहे. मग डबा घेऊन जाणार आहे मी. मला दळण वगैरे करायचं तर म्हणून मी थांबलेली होती मागे. शेळ्यांची वैरण वगैरे झाली. आता काय नंतर मामा मग जे खुरपलेलं गवत आहे ते घेऊन येतील आणि नंतर टाकतील. सगळं झालेलं यांचं पाणी वगैरे भरून. तर चला मी जाते आता भेंडीमध्ये. बघूया तिकडं काय चालू आहे मावशांचं काम, ते पण तुम्हाला दाखवते.
कारण भेंडीमध्ये खूप गवत झाले मल्चिंग न केल्यामुळं ना. हे बघा म्हणजे तिसरी वेळ भेंडी खुरपायची. आणि मामा आता परत दुसरी जी गवत जे झालं होतं खुरपून ते घेऊन चालेत, कारण उन्हाने सुकून जातं. मग गाय शेळ्या 2-3 दिवस शेळ्यांना गवत भरपूर झालेलं होतं, गाईला पण. आता थोडीच राहिली आहे भेंडी खुरपायची. तिकडून सगळी खुरपत आणली आणि एवढी इकडची राहिलेली अशी भेंडी खुरपायची. तर तुम्हाला चला दाखवते मी. भुईमुग पण दाखवते, तिकडचं कडवळ केवढं मोठं झालं आहे ते पण दाखवते. तर चाललेत मामा घेऊन गवत. हे गवत आता गाईला होईल. ह्या मावशी खूप साऱ्या पुढे गेल्यात. त्या म्हणल्या की 5 वाजेपर्यंत आपल्याला पात लावायची, म्हणून त्या भरपूर फास्ट खुरपायला लागल्यात. हे बघा किती पुढे गेलेत बघा. आणि खुरपलेली भेंडी छान दिसते. गवतामुळे काय होतं, भेंडीवर जास्तच रोग येतोय आणि भेंडी खराब होते, असं हे होते. मल्चिंग न हातरल्याचं हे असं हे होतंय. भेंडीला मल्चिंग केल्याशिवाय भेंडी चांगली येतच नाही. तर तुम्हाला मी दाखवते आमचा भुईमुग कसा आला आहे. आणि तिकडचं कडवळ पण दाखवते. खूप छान असं कडवळ आले आणि भुईमुग पण आलेलं आहे बघा. आणि त्याच्यात जी कांद्याची पात आम्ही बाजूला ठेवली होती ती इतकी छान दिसतीये बाजूने, असं वाटतंय कांदेच लावलेत. बघा कडवळ पण खूप छान आले. मामा निघाले घरी. आता मामाला पण दुसरे काम असतात, गाई आणायच्या घरी, पाणी दाखवायच्या. भेंडी भरपूर सारी आज निघलेली आहे. खुरपून झाल्यानंतर आम्ही काय केलं, भेंडी तोडली. दुपारनंतर भेंडी तोडली. दुपारपर्यंत भेंडी खुरपली आणि दुपारनंतर भेंडी तोडली. मग आत्याने छान असा चहा ठेवला चुलीवर. ह्यांचं चालू आहे निवडानिवडी, कारण निबर भेंडी 2 दिवसांनी तोडली की भेंडी खूप निबर होती. तर अशी झाली ती 60 किलो भेंडी. गणेश पिशव्या धरतोय, मामा हे सगळे निवडतायत. वजन करायचं, भेंडी पाठवायची. मावशांना चहा बनवला. आणि मग काय, भेंडीवर सकाळीच फवारा घेतला दुसऱ्या दिवशी, कारण खूप सारं भेंडीवर आहे ना थ्रिप्स मावा असा झालेला आहे. ते चिकट सापळे पण लावलेत, पण ते आता पूर्ण भरलेत, दुसरे लावायला लागणार आहेत. म्हणून आम्ही काय केलं, सकाळीच आम्हाला लावायची होती खरबूज दुसऱ्या दिवशी. मग म्हणलं संध्याकाळी पण काय होत नाही फवारा मारून. सकाळीच गणेशला पण सुट्टी होती शिवरात्रीची. मग असा फवारा मारून घेतला भेंडीवर. त्याला किती वेळा सांगते मी, तोंडाला काहीतरी बांधत जा, पण ऐकत नाही तो माझं. मग भेंडीवर फवारा वगैरे मारून झाल्यावर मावशी आल्या रानात. ह्याने दिली आम्हाला मल्चिंगला सगळे होल पाडून. आणि मग आम्ही लावली इकडे बागेच्या रानात खरबूज. इथे बिया लावलेत आम्ही. इथे काय रोपं लावलेली नाही आहे, इथे बिया लावल्यात. अशा बिया आहेत. लावत आलो होतो, तरी ह्याच्यातल्या पण 2 दोऱ्या आमच्या लावायच्या राहिल्या. तिकडून सगळं लावून झालेलं आहे. खूप सारं ऊन झालेलं आहे. तसंच आम्ही लावले. वाकून हे झालेलं होतं. आता ह्यांच्या 2 दोऱ्या लास्ट राहिल्या होत्या होल मारायच्या, त्या पण त्यांनी मारून घेतल्या. आणि आता बघूया तिकडे केवढं होतंय, कारण ह्या 2 दोऱ्याला बहुतेक माझ्या अंदाजाने बी राहणार नाही. एवढे जे लावतोय आम्ही तेवढंच लावून होईल. आता तिकडे नंतर दुसऱ्या ह्याचं बिया आणायचं, कारण बियाचं पण हे झालेलं आहे, बिया पण भेटत नाही आहेत. 4 पुड्या भेटल्यामुळे आम्हाला हे बी कमी पडले. आणि खरबूजं उघडलेली बघा आमची, त्याच्यावरचं क्रॉप कवर काढले आणि संध्याकाळी फवारा मारायला चालू केला आहे. गणेश आला शाळेतून, तर छान अशी खरबूज झाली आहेत. कशी झाली आहेत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. 5 वाजता फवारा चालू केला आम्ही खरबुजावर मारायला. 6 वाजेपर्यंत मग होतो, कारण परवा दिवशी खूप उशीर झाला होता. ज्या दिवशी आम्ही हे कवर काढलं त्या दिवशी 6-7 वाजले ते आम्हाला फवारा. 6:30 वाजून गेले ते, 8 वाजले फवारा मारायला. म्हणून आज जरा लवकर चालू केले. काय होतं, दोघं तर लागतातच फवारा मारताना, कारण ह्यांच्या मागे पाईप ओढायला आणि पाईप बाहेर काढायला असा गोंधळ असतो खरबुजाचा. तर वेल खूप छान झालेत. माल पण खूप छान असा आतमध्ये सेटिंग झालेला आहे. तर कसं वाटलं आमचं खरबूज ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा पळाला बघा घरी. आता हा सटकलाय घरी, हा येत नाही लवकर. कंटाळतो तो आला की, कारण जड जातो पाईप ओढायला, त्यामुळे तो कंटाळतो. तर चला आता मला काम आहे मागे पाईप ओढायचं. मामा बाहेर पाईप ओढणार आहेत. मामाने गाई वगैरे घरी बांधल्या आणि आलेले आहेत मला मदत करू लागायला. आता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दिवस मावळत चाललाय. छान असं गावाकडचं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. हे बघा, तर माझ्या अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.